नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊयात दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। यवतमाळच्या आदिबा अशफाक यूपीएससी मध्ये 142वी रँक, अभूतपूर्व यश। आदिबा अनम अशफाक अहमद हिने यूपीएससी 2024च्या परीक्षेत 142वी रँक मिळवून इतिहास रचला आहे। यवतमाळच्या जामिया निवासी प्रशिक्षण संस्था आणि IAS महाराष्ट्र यवतमाळ प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तिचं हे यश घडलं। आदिबा हिच्या सातत्य, चिकाटी आणि अढळ विश्वासामुळे तिने यूपीएससी मुलाखतीपर्यंत पोहोचली होती आणि यावर्षी अंतिम यादीत स्थान मिळवलं। आदिबा अनम महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी होण्याच्या उंबरठ्यावर आहे, जे खूप अभिमानास्पद आहे। आदिबाच्या यशामुळे ग्रामीण आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींना उच्च सेवांमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रेरणा मिळेल। आदिबा अनम अशफाक अहमद, तुमच्या या यशावर पूर्णपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा। पाहूया पुढील बातमी। फुलंब्री पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून जप्त केलेली रक्कम गायब। फुलंब्री शहरात पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली आणि जुगारीविरुद्ध कारवाई केली। पोलिसांनी शंकर बोडखे, कदीर पठाण, जावेद पठाण आणि मोहन लहाने यांच्याकडून रक्कम जप्त केली होती। मात्र या 4 आरोपींनी गंभीर आरोप केला आहे की जप्त केलेली रक्कम कमी दाखवली गेली। आदर्श रक्कम जप्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना हिरव्या हॉलमध्ये घेऊन त्यांच्या खिशातून 1,70,950 रुपये घेतले आणि रक्कम कमी दाखवली। याबाबतीत आरोपींनी पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार केली असून फुलंब्री पोलीस निरीक्षक संजय सहाने आणि अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। ही तक्रार 4 जणांनी आपल्या सहीसह पोलीस अधीक्षकांकडे सादर केली आहे। पाहूया पुढील बातमी। जम्मू काश्मीर पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला, शिवसेनेचा तीव्र निषेध। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तान समर्थक मुस्लिम अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांवर जात आणि धर्म विचारून भ्याड हल्ला केला। या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा जीव घेतला आणि भारतीय माणुसकीला ठेच पोहोचवली। शिवसेनेने या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। शिवसेनेने उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केलं आहे, ज्यात पाकिस्तान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कडक संदेश देण्याची मागणी केली आहे। पुढे शिवसेनेने पाकिस्तानच्या हद्दीतून हल्ल्याचा बदला घेण्याचा संकल्प केला आहे आणि ते म्हणाले की हल्ला करणाऱ्यांना कठोर धडा शिकवला पाहिजे। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि अंगीकृत संघटनांच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तीव्र निषेध आंदोलनात भाग घेतला। पाहूया पुढील बातमी। इसापूर ते शेंबाळपिंपरी रस्त्यासाठी रास्ता रोको, अखेर प्रशासनाचे लेखी आश्वासन। 21 एप्रिलपासून सुरू असलेले आमरण उपोषण प्रशासन आणि कंत्राटदारांकडून लेखी आश्वासन मिळाल्यामुळे तात्पुरते स्थगित। आंदोलनाचे नेतृत्व केले वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, सर्कल प्रमुख सर्जेराव मस्के आणि ग्रामस्थ कासम खान यांनी लिखित आश्वासन 15 दिवसात 3 किलोमीटर रस्ता पूर्ण केला जाईल। कंत्राटदाराला लक्षवेधी सूचना देण्यात आल्या आणि स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींच्या समक्ष आश्वासन दिले। आज उपोषणाच्या 3ऱ्या टप्प्यात शेंबाळपिंपरी ते हिंगोली रोडवर रास्ता रोको आंदोलन, शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले। वाहतूक विस्कळीत झाली, पण आंदोलन शांततेत आणि लोकशाही मार्गाने वंचित आघाडीने स्पष्ट इशारा दिलेल्या मुदतीत काम सुरू न झाल्यास जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन। ग्रामपंचायतीचा पाठिंबा आणि ग्रामस्थ, महिला, शेतकरी, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पाहूया पुढील बातमी। धामणगावमध्ये पाणी टंचाईवर महिलांचा हंडा मोर्चा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील धामण गावात भीषण पाणी टंचाईमुळे महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायत बंद ठेवण्याची मागणी त्यांनी केली। गावात महिलांना उन्हात भटकंती करून पाणी आणावे लागत आहे आणि अनेक दिवसांपासून मोलाचे पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। यावर लक्ष देत ग्रामपंचायतीने फुलंब्री तहसीलदार यांना पत्र पाठवले आहे, ज्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर असल्याचं म्हटलं आहे। तथापि विद्युत डीपी न बसवल्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकला नाही। या स्थितीविरोधात महिलांनी निषेध म्हणून ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। पाहूया पुढील बातमी। जिंतूर तालुक्यातील पाणी टंचाईवर तात्काळ उपाययोजना करा, माजी आमदार विजय भांबळे। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाणी मिळवण्यासाठी महिलांना मोठा संघर्ष करावा लागत आहे। यावर तात्काळ उपाययोजना करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार विजय भांबळे यांनी केली। गावातील विहिरी, हातपंप दुरुस्त करण्याचे, नवीन इंधन विहिरी मंजूर करून टँकर सुरू करण्याची तसेच पाणी पुरवठा सुरळीत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। तसेच राशन कार्ड धारकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली आहे। अनेक नागरिकांना राशन कार्ड मिळालेले नाही, त्यामुळे ते शासनाच्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत। मागण्या निवेदन स्वरूपात तहसीलदारांना सादर करण्यात आल्या आहेत। पाहूया पुढील बातमी। उदगीर येथे भीषण अपघात, 3 माजी सैनिक ठार, 1 गंभीर जखमी। उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी येथे 23 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 वाजता एक भीषण अपघात घडला। बिदर येथून गावाकडे येणाऱ्या स्विफ्ट कारला समोरून येणाऱ्या ट्रकची धडक लागली। या अपघातात कारमधील 3 माजी सैनिक जागीच ठार झाले तर 1 गंभीर जखमी झाला।
ठार झालेल्या माजी सैनिकांची नावे यादवराव तुळशीराम काळे, बबरूवान मारुती मेघले आणि विठ्ठल बाबूराव यचवाड आहेत. गंभीर जखमी झालेल्या हुजूर पठाण याला लातूरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या अपघातात एक मोटरसायकल देखील ट्रकच्या धडकेत आल्याने ज्ञानोबा बाबूराव बजगिरे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती आणि महामार्ग पोलिसांनी रस्ता सुरळीत केला. पाहूया पुढील बातमी. पोलीस उपनिरीक्षक श्री जगदीश सोनवणे यांचे दुर्दैवी निधन. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री जगदीश सोनवणे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. 23 एप्रिल रोजी रात्री लहान कडवाण येथील रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्री सोनवणे हे 57 वर्षाचे होते आणि ते विसरवाडी परिसरात 5 वर्ष कार्यरत होते. कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. विसरवाडी पोलीस ठाण्यात लहान कडवानचे पोलीस पाटील विनायक गावित यांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पाहूया पुढील बातमी. नंदुरबार वागदी येथे वनविभागाची मोठी धाड. 22 एप्रिल 2025 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील वागदी येथील वनविभागाने एक मोठी धाड टाकली. गुप्त माहितीच्या आधारावर वनविभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे राजेंद्र वसावे उर्फ राजू बाण यांच्याकडे धाड टाकली. मात्र या धाडीसोबतच वसावे याने कुऱ्हाडीने वनसंरक्षक दीपक पाटील यांच्यावर हल्ला केला, ज्यात पाटील गंभीर जखमी झाले. आताच्या तपासानुसार राजू बाण आणि त्यांच्या साथीदारांकडे साग, खैर, सिसम, लाकूड तसेच तयार फर्निचर आणि यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात साठवलेली होती. सुमारे 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भारतीय वन अधिनियम 1927 नुसार ही कारवाई केली. वनविभागाचे अधिकारी, पोलीस आणि वन कर्मचारी यांच्या प्रयत्नांनी ही कारवाई यशस्वी झाली. पाहूया पुढील बातमी. वाढत्या तापमानात पक्ष्यांना पाणी आणि दाण्याची सोय करण्यासाठी इन्कलाब फाउंडेशनचा उपक्रम. शहादा शहरातील इन्कलाब फाउंडेशनच्या वतीने पक्ष्यांना पाणी आणि दाण्याची सोय व्हावी म्हणून एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत 500 पेक्षा जास्त मातीची भांडी आणि घरटे शहरवासियांसाठी अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पक्ष्यांना कडाक्याच्या उन्हात पाणी आणि दाणे मिळावेत यासाठी 3 वर्षापासून हा उपक्रम सतत राबवला जात आहे. तापमान वाढत असताना पक्ष्यांना त्रास होतो आणि त्यांना पाणी व अन्न मिळवणे कठीण होते. त्यामुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मातीची भांडी विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. शहादातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत या भांड्यांची खरेदी केली. तसेच इन्कलाब फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या घराच्या परिसरात किंवा छतावर मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून पक्ष्यांना मदत करा. इन्कलाब फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमामुळे शहादा शहरात पक्ष्यांना दिलासा मिळेल. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.